प्रश्न पहिला, भारताचे प्रथम नागरिक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 4 राज्यपाल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. प्रश्न दुसरा, भारताने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे? पर्याय क्रमांक 1 साम्यवाद, पर्याय क्रमांक 2 अध्यक्षीय लोकशाही, पर्याय क्रमांक 3 संसदीय लोकशाही, पर्याय क्रमांक 4 हुकुमशाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संसदीय लोकशाही. प्रश्न क्रमांक 3, राज्याच्या प्रमुखाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 2 राज्यपाल, पर्याय क्रमांक 3 कॅबिनेट मंत्री, पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री. प्रश्न चौथा, खालीलपैकी संसदेतील कनिष्ठ सभागृह कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 विधानसभा, पर्याय क्रमांक 2 विधान परिषद, पर्याय क्रमांक 3 राज्यसभा, पर्याय क्रमांक 4 लोकसभा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकसभा. प्रश्न पाचवा, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्ष असतो? पर्याय क्रमांक 1 4 वर्ष, पर्याय क्रमांक 2 5 वर्ष, पर्याय क्रमांक 3 6 वर्ष, पर्याय क्रमांक 4 3 वर्ष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 6, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? पर्याय क्रमांक 1 राज्यपाल, पर्याय क्रमांक 2 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 4 मंत्री. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यपाल. प्रश्न 7, पंतप्रधान हे कोणाच्या साह्याने शासन कारभार चालवतात? पर्याय क्रमांक 1 राज्यपाल, पर्याय क्रमांक 2 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 4 मंत्रिमंडळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मंत्रिमंडळ. प्रश्न 8, विधानसभा सदस्याची वयोमर्यादा काय आहे? पर्याय क्रमांक 1 25 वर्ष, पर्याय क्रमांक 2 30 वर्ष, पर्याय क्रमांक 3 21 वर्ष, पर्याय क्रमांक 4 20 वर्षे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 वर्षे. प्रश्न क्रमांक 9, राज्यपालांची नेमणूक कोण करतात? पर्याय क्रमांक 1 सरन्यायाधीश, पर्याय क्रमांक 2 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 10, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राधाकृष्णन, पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 11, सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले? पर्याय क्रमांक 1 गीता, पर्याय क्रमांक 2 महाभारत, पर्याय क्रमांक 3 रामायण, पर्याय क्रमांक 4 उपनिषद मुंडक. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.